हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र अवैध रेती वाहतूक सुरू असून अवैध रेतीच्या टिप्परमुळे जिल्ह्यात अनेक अपघात देखील घडत आहेत, तर काही जणांना आपला जीव देखील गमावा लागला आहे। अवैध रेती संदर्भात पत्रकारांनी बातम्या परिसरात केल्याने प्रशासनाकडून त्यांच्या बातमीची दखल घेण्यात आली, मात्र त्यांच्यावर प्रशासनाची बदनामी केल्याबद्दल खोटा गुन्हा देखील दाखल केला आहे। या संदर्भात हिंगोली येथील जिल्हाधिकारी यांना डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांवर झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यास निवेदन दिले आहे। एकीकडे शासनाच्या महसूल मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा होत असल्याने पत्रकारांनी अवैध रेती वाहतुकीच्या बातम्या लावून धरल्या कारणाने शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच पत्रकारांवर खोटे गुन्हे होत आहेत। सध्या मध्ये सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत आहे। या वाळू माफियाला कोण साथ देत आहे असा देखील प्रश्न उपस्थित केला। 6/5/2025 लोकशाहीचा वार असलेल्या मंगळवार पाकाचे टिपरे भरून चालले साहेब, पहा रेतीचे दिवसा ढवळ्यात टिपरे भरून चालले, प्रश्न उपस्थित होत आहे। पूर्णा नदीपात्रातून ब्रह्मवाडी लिंबाळा हुडी असे दोन पात्र आहेत। त्या पात्रातून सर्रासपणे राजरोजपणे बिना नंबरचे टिप्पर चालू आहेत। आम्ही नागरिक म्हणून पत्रकार बांधवाला सोबत घेऊन या गोष्टीची आम्ही बातमी बनवली आणि बातमी बनवण्याचा राग कुठेतरी एसडीएम साहेबांना खटकला आणि वाळू माफिया असलेले त्यांचे संबंध हे त्यांच्या मनात आपल्याबद्दल खेद वाटला, म्हणून त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केला हे चांगलं आहे, पण त्यांनी कुठेतरी काय काय केलं याचे आमच्याकडे पुरावे आहेत। व्हॉट्सअप CDR आहेत, व्हॉट्सअपचे कॉल आहेत, फोनपेचे पैशाचे स्क्रीनशॉट आहेत। ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत। साहेबांनी गुन्हा दाखल केला, त्यांच्या पदाला आम्हाला काही हे करायचं नव्हतं। आम्ही त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख केला आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या मनाला ठेच लागली, म्हणून त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला। आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आज आम्हाला वाळू माफियाकडून धमक्या येतात, तुम्हाला टायर खाली घालू, तुम्हाला टिप्पर खाली घालू, आणि त्यांच्या या धमकीचा आम्ही कुठेही काय करणार नाही। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। यापुढचं निवेदन हे विभागीय कार्यालयात संभाजीनगर आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात होईल। आज रोजी आम्ही निवेदनात अशी मागणी केली आहे की संबंधित अधिकारी आणि त्यांच्या जे चले चपाटे आहेत त्यांच्याकडून जे घेतलेले व्यवहार आहेत ते आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पाठवले आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब याच्यावर योग्य निर्णय घेतील आणि सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांचं निलंबन करतील, नाहीतर बदली करतील।